श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ तुम्ही स्वामी समर्थांचे सच्चे भक्त आहात. तुम्ही फक्त तुमच्या गरजेपुरते स्वामींकडे येत नाही, त्यांची आठवण काढत नाही, तर तुम्ही दररोज स्वामींची आठवण काढता. तुम्ही त्या लोकांपैकी नाही जे फक्त अडचणीत असतील तेव्हाच स्वामींकडे येता. तुम्ही स्वामींची दररोज आठवण काढता आणि मनापासून काढता. अगदी मनापासून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता. त्यामुळेच आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण की आजचा हा स्वामींचा महत्त्वाचा संदेश हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही जर का स्वामींचे सच्चे भक्त असाल तर आत्ता लगेचच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आत्ता लगेचच तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि जर तुम्हाला स्वामींवर तुमचा खराच विश्वास असेल आणि तुम्ही स्वामींना जर का मानत असाल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या संदेशातून स्वामी तुमच्या सर्व अडचणी, दुःख दूर करणार आहेत. स्वामी तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या संदेशातून सांगणार आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. संदेश हा मधूनच तुम्ही सोडून जाऊ नका, याला शेवटपर्यंत नक्कीच बघा. स्वामी बोलतात, आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्यात, कोणी कितीही तुमच्या विषयी वाईट वागू द्यात, तुम्हाला कितीही त्रास येऊ द्यात, तरी दुसऱ्यांविषयी स्वतःच्या मनात कधीही राग ठेवू नकात, त्यांच्याविषयी कधीही द्वेष ठेवू नकात. भलेही त्यांनी तुमचा कितीही तिरस्कार करू द्यात, तुम्हाला कितीही त्रास देऊ द्यात, पण त्यांच्याविषयी तुम्ही तुमच्या मनात कधीही वाईट विचार येऊ देऊ नकात. त्याच्याविषयी काही चुकीचा विचार तुमच्या मनामध्ये येऊ नकात. लक्षात ठेवा, प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळे हे भेटतच असतात. प्रत्येकाला त्याने केलेल्या गोष्टीचे फळ हे भोगावेच लागते. नियतीने सर्वांचे हिशोब ठेवलेले असतात. प्रत्येकाचा हिशोब हा कधी ना कधीतरी होतच असतो. कोणी किती चांगले काम केले आणि कोणी किती वाईट काम केले याचा हिशोब हा होतच असतो. त्यामुळे लोकांनी तुमच्याबरोबर कसेही वागू द्यात, तुम्ही त्याविषयी जास्त लक्ष देऊ नकात. तुम्ही मात्र तुमचे काम प्रामाणिकपणे करा. तुमचा स्वभाव चांगला ठेवा, आनंदी ठेवा. इतरांशीही वागताना आनंदाने वागा. इतरांविषयी मनामध्ये कोणताही द्वेष ठेवू नकात. त्याने माझ्याबरोबर असे वागले म्हणून मी पण त्यासोबत असे वाईट वागणार, अशा मनामध्ये भावना कधीही येऊन देऊ नकात. याच्याने तुमचे स्वतःचेच नुकसान होते आणि कधीकधी ते एवढे मोठे नुकसान होऊन जाते की तुम्हाला ते कळतेही नाही. एक छोट्याशा गोष्टीमुळे एवढे मोठे नुकसान होते ते. त्यामुळे लक्षात ठेवा, इतरांविषयी मनामध्ये कधीही द्वेष ठेवू नकात. त्यांना त्यांचे कर्माची फळं हे भेटतच असतात. आज ना उद्या त्यांना त्यांची कर्माची फळं हे भेटणारच असतात. त्यामुळे त्यांच्यावरती विचार करून तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. तुम्ही तुमचे कष्ट आणि काम प्रामाणिकपणे करत राहा. लक्षात ठेवा, आयुष्यात कोणते ना कोणते तरी ध्येय ठेवा. तुम्हाला ध्येय असणे आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. ध्येयविना माणूस काही कामाचा नाही आहे. त्यामुळे कोणते तरी आयुष्यात एक ध्येय ठेवा आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मेहनत करा. प्रचंड ताकदीने ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही कामाला लागा. तुमचे ध्येय हे तुम्हाला मिळवायचे आहे आणि ते कसेही करून मी मिळवणारच ही गाठ मनामध्ये तुम्ही बांधून ठेवा. त्या ध्येयासाठी जेवढे जास्त कष्ट करता येईल तेवढे जास्त कष्ट करा. दिवस रात्र प्रामाणिकपणे राबा. जेवणाची भूक तहान न विचार करता तुम्ही त्यासाठी कष्ट करत राहा. इतर व्यक्ती तुम्हाला काहीही बोलू द्यात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष फक्त तुमच्या ध्येयाकडे असू द्यात. तुम्ही जे ध्येय ठेवलेले आहे ते कसे पूर्ण होईल याच्याकडे लक्ष ठेवा. एवढे प्रयत्न करा की नियतीलाही तुम्हाला तुमचे ध्येय हे मिळवून द्यायलाच लागेल. तुमचे कष्ट एवढे जास्त ठेवा की तुमच्या कष्टांपुढे सर्व काही कमी पडले पाहिजे. लक्षात ठेवा, एवढे प्रामाणिक कष्ट करा की तुमच्याविषयी ज्यांनी कोणी वाईट विचार केला असेल, जेव्हा तुम्हाला ते ध्येय भेटेल तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटले पाहिजे की याने एवढे कसं काय कमवले, याने एवढे मोठे ध्येय कसं काय गाठले. त्यामुळे
इतरांविषयी वाईट विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ खूप अमूल्य आहे. त्याला चांगल्या कामाला मार्गी लावा. इतरांविषयी जास्त लक्ष देऊ नका. तुम्हाला मनात जे वाटते त्या गोष्टी करा. तुम्हाला जसे वाटते तसे जगा. जसे राहू वाटते तसे राहावा. जे काम करू वाटते ते काम करा. इतरांचा विचार मनामध्ये करू नका. इतरांचा विचार करत बसलात तर आयुष्यात नेहमी मागं राचाल. लोकांचा कधीही विचार करू नका. लोक काय, तुम्ही चांगल्या गोष्टी केला तरी तुम्हाला बोलणारच ते, आणि तुम्ही वाईट गोष्टी केल्या तरीही तुम्हाला ते बोलणारच आहेत. तुम्ही जास्त खर्च केला तरी तुम्हाला ते बोलणार आहेत, आणि तुम्ही कमी खर्च केला तरीही तुम्हाला बोलणारच आहेत. तुम्ही साधेपणाने राहिलात तरी ते तुम्हाला बोलणारच आहेत, आणि तुम्ही एकदम हायफाय राहायला लागलात तरी लोक तुम्हाला बोलणारच आहेत. लोकांना फक्त तुम्हाला बोलण्याची एक संधी हवी असते. ते कोणत्या ना कोणत्या बहाने संधी शोधतच असतात. तुम्ही मग चांगले करा किंवा वाईट करा, ते तुम्हाला बोलणारच असतात. त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका. त्यांचा विचारही करू नका. तुम्ही तुमचे काम चालू ठेवात. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करा. तुमचे कष्ट एवढे प्रामाणिक ठेवा की कोणीही तुमच्यामध्ये अडथळा नाही झाला पाहिजे. तुमचे कष्ट एवढे स्वच्छ आणि प्रामाणिक असू द्यात की देवालासुद्धा तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करून द्यावेच लागेल. त्याच्यामध्ये कोणीही येणार नाही. लक्षात ठेवा, आपले कष्ट आणि आपला प्रामाणिकपणा हेच आपले सर्वात मोठे धन आहे. त्यामुळे याला कधीही सोडू नका. आणि हो, आयुष्यात जर का कोणाकडून काही शिकायचे असेल तर महत्त्वाचे दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून तुम्ही खूप महत्त्वाचे शिकू शकता. ते म्हणजे आई आणि वडील. लक्षात ठेव, वडिलांकडून तुम्ही संघर्ष शिका आणि आईकडून संस्कार शिका. या दोन्ही गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेणार आहेत. या दोन गोष्टींवरती तुमचे अख्खे जीवन बदलून जाईल. संघर्ष कसा करायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या वडिलांकडे बघा. तुमच्या वडिलांनी तुम्हाला कसे वाढवले, त्यासाठी किती कष्ट घेतले हे पहा तुम्ही. आणि जर का तुम्हाला संस्कारच पाहिजे असतील तर तुमच्या आईकडे बघा. तुमच्या आईने तुम्हाला कसे संस्कार दिलेले आहेत आणि किती चांगले संस्कार दिलेले आहेत ते पहा तुम्ही. त्यामुळेच मी म्हणलं त्याप्रमाणे आईवडिलांकडनं जर का काही शिकायचे असेल तर वडिलांकडून संस्कार, आईकडून संस्कार आणि वडिलांकडून संघर्ष या दोन गोष्टी शिका. बाकीचे दुनियादारी हे जग शिकवतेच, बाकीच्या गोष्टी हे जग शिकवतेच, आणि त्याही नंतर परिस्थिती तुम्हाला सर्व काही शिकवून जाते. परिस्थिती तुम्हाला ॲडजस्टमेंट करायलाही शिकवते. परिस्थिती तुम्हाला कसे जगायचे हेही शिकवते. परिस्थिती तुम्हाला किती प्रमाणात जगायचे तेही शिकवते. त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा विचार जास्त करू नका. फक्त आईवडिलांकडून संघर्ष आणि संस्कार या दोन गोष्टी शिका. बाकी सर्व गोष्टी हे जग आणि दुनिया तुम्हाला शिकवतच असते. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं आणि म्हणजे आईवडिलांना कधीही दुखवू नका. जगात असे दोनच व्यक्ती आहेत की ते तुम्हाला बिनशर्त तुमच्यावर प्रेम करत असतात. त्यांना तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. ते बिनस्वार्थपणे तुम्हाला मदत करत असतात, तुमची काळजी घेत असतात. ते म्हणजे व्यक्ती आई आणि वडील. त्यामुळे त्या दोघांना कधीही दुखवू नका. नेहमी त्यांच्या पायाशी राहा. आईवडिलांना आपले सर्वस्व माना. त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करा. तुम्ही जर का आईवडिलांना जपलात तर देव तुम्हाला जपेल. लक्षात ठेवा, तुम्ही आईवडिलांना जपा, देव तुम्हाला जपेल. बाकी कशाचीही फिकर करू नका. तुमचे कष्ट हे प्रामाणिकपणे ठेवा. तुमच्या कष्टाला प्रामाणिकपणा ठेवा. त्याला मेहनतीची साथ द्या आणि आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आयुष्यात मग अशक्य अशी काहीच नाही. तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व तुम्हाला भेटून जाईल. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व काही समाप्त होऊन जाईल. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला कशाचीही काळजी करायची काहीही एक गरज नाही आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हे सर्व समाप्त होणार आहेत. तुम्ही फक्त या गोष्टी नियमित ठेवा. श्री स्वामी समर्थ.